नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपलं स्वागत. कुलभूषण जाधव यांना पाकच्या आर्मी कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावून त्यांच्या हत्येचा कट तडीला नेण्याचा प्रयत्न चालवलाय. कारण इराणमधून कुलभूषण यांचं अपहरण करून त्यांना पाकमध्ये आणल्यानंतर कुठलेही ठोस पुरावे नसताना कुलभूषण यांना आपली बाजू मांडण्याची संधी न देता भारताला अंधारात ठेवून भारतीय अधिकाऱ्यांना कुलभूषण यांना भेटण्याची संधी नाकारून पाकिस्ताननं या प्रकरणात अपारदर्शीपणाचा नमुना जगासमोर ठेवलाय. इतकंच नाही तर आंतरराष्ट्रीय संकेत, नियम, कायद्यांचाही भंग केलाय. त्यामुळे भारतानंही कठोर भूमिका घेत 12 पाकिस्तानी कैद्यांच्या सुटकेला नकार दिलाय. पण तेवढ्यानं काही होणार नाहीये. आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकवर दबाव टाकण्याची गरज आहे. त्यामुळे प्रश्न असा आहे की कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी भारत आणि आपण नेमकं काय करू शकतो. आणि चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि परराष्ट्र खात्याचे माजी सचिव सुधीर देवरे आहेत पुण्यावरून आपल्यासोबत. मी सुरुवातीला देवरे सरांकडे जातो. देवरे सर, जी स्थिती आता निर्माण झाली आहे, आता काल आर्मी कोर्टानं कुलभूषण जाधव यांना फाशी सुनावली, यानंतर आता प्रयत्न आपण सुरू केलेत, पण नेमकं आता काय करू शकतो आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यामुळे कुलभूषण जाधव यांची सुटका होईल? पाकिस्तानच्या लष्करी कांगारू कोर्टाने जो निर्णय काल दिला, अत्यंत घृणास्पद निर्णय दिला, त्याचा तर आपण पूर्णपणे धिक्कार केलेला आहे. 13 वेळेला सुद्धा आपल्या वकिलातीने पाकिस्तानच्या सरकारला विचारून सुद्धा आपल्याला काही माहिती दिली नाही किंवा कुलभूषणना ऍक्सेस देऊ दिला नाही. याबद्दल आपण कठोर अशी टीका केलेली आहे त्यांच्यावरती. तर अशा याच्यामध्ये आता आपल्याला कुलभूषणना कसं सोडवता येईल ही जास्त प्रायोरिटी आहे. आणि आज लोकसभेमध्ये सुद्धा सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकमुखाने आणि आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे की याच्यामध्ये जर का पाकिस्ताननी योग्य अशी भूमिका घेतली नाही तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. आणि आपल्या गृहमंत्र्यांनी सांगितलंय की यासाठी आम्ही वाटेल ते जे करता येईल ते आम्ही करूच. असं दिसतंय की एकूण पाकिस्तानमध्ये लष्करी सत्ता सगळं ठरवतेय आणि बलुचिस्तानमध्ये असं वाटतंय की परिस्थिती इतकी चिघळली असावी की तिथल्या अंतर्गत बंडाळीला तिथली पाकिस्तानची आर्मी पूर्णपणे तोंड देऊ शकत नसल्यामुळे हा सगळा मुद्दा कसा डायव्हर्ट करता येईल, हे जगाचं अटेन्शन कसं डायव्हर्ट करता येईल, यासाठी कदाचित त्यांनी कुलभूषणला पकडून त्याच्यावरती अशी त्यांना सजा सुनावलेली आहे. तर मला वाटतं पहिला मार्ग म्हणजे आपल्याला बघावं लागेल की पाकिस्तानची जी नागरी म्हणजे सिव्हिल जे सत्ता आहे, पंतप्रधान नवाज शरीफ हे याच्यामध्ये काही करू शकतील का. पाकिस्तानचं सुप्रीम कोर्ट त्याच्याकडे तर ताबडतोब ही केस न्यावी लागेल. आज लोकसभेत म्हटल्याप्रमाणे त्या बाबतीमध्ये कुलभूषणना जी काही मदत लागेल, चांगला वकील द्यायला लागेल, अजून काही मदत लागेल ती भारताने सुद्धा ताबडतोब देऊ करावी. आणि नंतर दयेचा अर्ज वगैरे या सगळ्या गोष्टीमध्ये ही जी एक प्रोसेस आहे ही पूर्णपणे लगेचच हाती घ्यायला पाहिजे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरती दबाव आणायलाच पाहिजे. अर्थात आंतरराष्ट्रीय पातळीवरती ही गोष्ट न्यायची की लगेच मनामध्ये विचार येतो की भारत आणि पाकिस्तान मधले संबंध नेहमी द्विपक्षीय सोडायला पाहिजेत. त्याच्यामध्ये इतर देशांचा हस्तक्षेप होऊ नये किंवा आपण हे UN मध्ये नेऊ नये, अशा प्रकारची एक भूमिका आपली नेहमी असते. त्याचा नीट विचार करावा लागेल, तो लगेच करावायला पाहिजे. पण अनेक वेळेला पाकिस्तानच्या या क्रॉस बॉर्डर टेररिझमच्या ज्या ऍक्टिव्हिटीज चालू असतात त्याचा आपण UN मध्ये किंवा द्विपक्षीय इतर देशांच्या द्विपक्षीय बैठकीमध्ये नेहमी त्याचा उल्लेख करत असतो आणि त्याबद्दल पाकिस्तानचा वर ते कडक त्याच्यावरती निषेध करत असतो. त्यामुळे असं आंतरराष्ट्रीयवरती नेऊच नाहीये अशी गोष्ट, असं काही बंधन किंवा असा बागुलबोवा सारखाच आपल्या समोर असावा असे मला वाटत. नक्कीच विचार करायला पाहिजे. तुम्ही मांडलेला आहे की आपल्याला दोन्ही पातळ्यांवरती लढावं लागेल. एकीकडे आपल्याला प्रशासनातून त्यांच्या पंतप्रधानांशी बोलून तिथल्या सुप्रीम कोर्टात हा निर्णय किंवा याला आव्हान देऊन काय करता येते का बघायला पाहिजे. आणि दुसरीकडे मग आंतरराष्ट्रीय दबाव. मी उज्ज्वल निकम सर, पण मुद्दा असा आहे की पाकिस्ताननी ठरवलं होतं असं दिसतं या सगळ्या प्रकरणामध्ये. तुम्ही 13 वेळा काउन्सिलर ऍक्सेस नाकारणं, तुम्ही भारतीय उच्चायुक्तांना किंवा अधिकाऱ्यांना कुलभूषणची भेट घेऊ न देणं, ह्या सगळ्यामुळं हा एक सोची समजी साजिश असल्यासारखं पाकिस्तानने त्यांना फाशीच्या तख्तापर्यंत नेऊन ठेवला आणि तो निर्णय शेवटी जाहीर केला.
आता याचा अर्थ असा आहे की वर्षभर जे चाललं होतं ते आपल्याला नीट दिसत होतं की या प्रकरणात काय होतंय. याचा विचार आपण आधीच करून आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती दबाव वाढवायला पाहिजे होता आणि पाकिस्तानला थेट मेसेज द्यायला पाहिजे होता, तरच कुलभूषणला काल आपल्याला तिथं बघावं लागलं नसतं, असं वाटत नाही तुम्हाला? अभिजित, स्पष्ट बोलायचं म्हणजे ज्या वेळेला कुलभूषण जाधवला पकडण्यात आलं होतं त्यावेळेला आपण प्रामाणिकपणे ही गोष्ट कबूल केली होती की कुलभूषण जाधव हा भारताच्या नौदलाचा एक माजी अधिकारी आहे, पण त्याचा हेरगिरीशी कुठेही प्रकारचा संबंध नाही. आता हे जेव्हा भारताने प्रामाणिकपणे जाहीरपणे कबूल केलं आणि तो इराणमध्ये व्यापारासाठी गेला होता तेव्हा त्याला पाकिस्तानमध्ये कसं आणण्यात आलं, त्याच्याविरुद्ध कसा खटला उभारण्यात आला आणि त्याच्याविरुद्ध काय पुरावे जमा केले याची माहिती त्यांनी भारत सरकारला देणं जरुरीच होतं. बरोबर. भारत सरकारने याची वेळोवेळी मागणी करून देखील पाकिस्तानने ही माहिती द्यायला नकार दिला. इतकंच नाही तर इस्लामाबादमधील भारताच्या वकिलातला त्याला भेटू देण्यास नकार दिला. म्हणजेच काय की नैसर्गिक न्यायदान तत्वाची पूर्ण पायमल्ली केली. हा एक भाग. बरोबर. दुसरा भाग असा की जेव्हा एखादा लष्करी न्यायालय एखाद्या विरुद्ध खटला चालवतो त्यावेळेला किमान अपेक्षा असते की नैसर्गिक न्यायदान तत्वाचं पालन केलं पाहिजे, त्याला बचावाची संधी दिली पाहिजे. अभिजित, या पार्श्वभूमीवर थोडंसं थांबून 26/11 अजमल कसाबला ज्यावेळेला पकडण्यात आलं त्याची ट्रायल आम्ही ओपन कोर्टात चालवली. तो ड्रेडेड टेररिस्ट होता, त्याला बचावासाठी 2 वकील देण्यात आले. बरोबर. प्रसार माध्यमांना देखील आम्ही न्यायालयात उपस्थित राहण्याची परवानगी दिली, परदेशी प्रसार माध्यम. मग एवढी जाधवांना घिसाड घाईने फाशी देण्याची घाई का झाली होती हा एक मूलभूत प्रश्न आहे. आणि भारत याकडे संपूर्ण लक्ष ठेवलं होतं. लक्ष ठेवलेलं नव्हतं असातला भाग नाही. पाकिस्तानला शहाणपण येईल, आंतरराष्ट्रीय दडपण ऐकेल असं भारताला वाटत होतं. ती आशा देखील फलदायी ठरलेली नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज भारत सरकारजवळ अपील दाखल करण्याचा मार्ग आहे, अर्थात कॉन्सुलेट मार्फत. अपील म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि मग दयेचा अर्ज. समजा घटकाभर आपण असं गृहीत धरूया की कुलभूषण जाधवची त्यांनी फाशी रद्द करून जन्मठेप नेली, परंतु हे कुलभूषण जाधवला जिवंत ठेवतील का? कारण सरबजीत सिंग ज्याला देखील असंच पाकिस्तानमध्ये डांबण्यात आलं, भारताच्या हस्तक्षेपानंतर त्याची फाशीची जन्मठेपेत रूपांतर करण्यात आलं आणि मग मात्र त्याला तुरुंगात ठार करण्यात आलं. म्हणजे भारतीय नागरिकाला अशा प्रकारे ठार करणं हा पाकिस्तानचा जीवघेणा खेळ काही वर्षापासून चालू आहे. तिसरं उदाहरण मी आपल्याला देईन की भारताचं चांगलं किती पाऊल आहे. पठाणकोट घटनेनंतर भारताने सांगितलं की लष्कर तोयबा आणि जबीबुद्दीन याच्यात अधिक सामील आहे, तुमची टीम पाठवा, आमची टीम येईल. त्यांची टीम आली, त्यांच्या टीमचं समाधान झालं, आम्ही पुरावे दिले, आम्ही म्हटलं आम्ही केव्हा येऊ, बोलवण्याचा पत्ताच नाही. 26/11 कसाबला फाशी दिल्यानंतर मी भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून इतर 3 अधिकाऱ्यांबरोबर स्वतः पाकिस्तानला गेलो होतो. इस्लामाबादला 8 दिवस होतो. त्यावेळेला आम्ही त्यांच्याशी पुराव्यांची चर्चा केली पाकिस्तानच्या होम मिनिस्ट्रीशी, परंतु पुरत चोराच्या उलट्या बोंबा. अशा रीतीने पाकिस्तानचा हा जीवघेणा डाव काही वर्षापासून चालू आहे. आता दुसरं महत्वाचं म्हणजे यांच्या विरुद्ध पुरावा तरी काय जाधव विरुद्ध, तर म्हणे जाधवचा तथाकथित कबुली जबाब. आता जाधवने हा तथाकथित कबुली जबाब दिला आहे, तो उघड करायला काय हरकत होती? बरं, उघड केला नाही तर तो जाधवने जेव्हा नाकारला असेल त्यावेळेला तो सिद्ध करण्याची जबाबदारी पाकिस्तानची होती. अजमल कसाबने मॅजिस्ट्रेट पुढे कबुली जबाब दिला होता, तो त्याने कोर्टात नाकारला. तो नाकारल्यावरती मी प्रत्यक्ष बाकीचे पुरावे न्यायालयात हजर केले. कसाबचा गुन्हा आम्ही 2 त्याचे वकील देऊन सिद्ध केला. हे पाकिस्तानला करता आलं असतं, पण त्यामुळेच निकम सर आज आम्ही किती आदळापट केली तरी जाधवाला त्यामुळेच प्रश्न निर्माण होतोय की पाकिस्तानला काय करायचं होतं हे स्पष्ट दिसत होतं आपल्याला. त्यामुळेच देवरे सर जसं म्हणाले की आपण बागुलबुवा न करता आंतरराष्ट्रीय पातळीवरती पण हा विषय नीट हाताळायला पाहिजे होता, तो नीट हाताळला नाही असं वाटतंय का? लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय पातळीवर केव्हा हा विषय येतो की पाकिस्तानच्या न्यायालयाने, लष्करी न्यायालयाने जाधवांच्या बचावाची संधी दिली नाही. हे अगोदर तिथल्या कोर्टात करेल.
असं आपण या सगळ्या परिस्थितीकडे असं जर आपण केलं नसतं, आम्ही जर काउन्सिलर ऍक्सेस मागितला नसता, आम्ही वकील त्यांना भेटलो मागितलं असतं, तर भारताकडे दोष दाखवता नसतं. नक्कीच नक्कीच. पण अभिजित, आपण स्टुडिओत राहून असं म्हणणं की भारताने काही केलं नाही, करता आलं असतं, हे म्हणणं चुकीचं आहे. मी पाकिस्तानचा पाडा एवढ्या करता वाचला की पाकिस्तानची पार्श्वभूमी, त्यांची मानसिकता आपल्याला सगळ्यांच्या लक्षात यायला पाहिजे. नक्कीच. तिसरा महत्वाचा एक मुद्दा अभिजित, मी मुद्दा म्हणून सांगू इच्छितो की काय पाकिस्तानने केलं, त्याला कारण असं आहे माझ्या मते, बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य चळवळीला आम्ही काही मॉरल सपोर्ट केला. अर्थात पाकिस्तानचे हे केव्हा केलं, आम्ही पाकिस्तानचे नवाब शरीफ ज्यावेळेला उघडपणे काश्मीरच्या मुठभर अतिरेक्यांना चेतावणी देतात आहे, काश्मीरमध्ये दंगामस्ती त्या बुरहान वाण्याला मेल्यानंतर त्याचा तो स्वातंत्र्य सैनिक म्हणून तुम्ही गौरव करता, आणि त्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून आमच्या पंतप्रधानांनी जे सांगितलं की बलुचिस्तानच्या चळवळीला आम्ही पाठिंबा देऊ, त्याचा बदला घेण्याकरता आज त्यांनी जाधवचा बळी घेण्याचा हे कट रचलाय, असा माझा पाकिस्तानवर साफ आरोप आहे. नक्कीच नक्कीच. हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि राजू सर, आता त्यामुळेच प्रश्न निर्माण झालाय की जसं की 13 वेळा काउन्सिल ऍक्सेस नाकारला आणि या सगळ्या गोष्टींमुळे आता आपल्याला कुठेही न्याय मागण्याची, मी येतो देवरे सर तुमच्याकडे येतो, मी कुठेही न्याय मागण्याची संधीच कुलभूषणला दिली नाही. तर आता हा मुद्दा हाताळणं म्हणजे आता निखाऱ्यांना हात लावण्यासारखं झालेलं आहे जवळपास. कारण पाकिस्तान काही केल्या ऐकण्याच्या मूडमध्ये दिसत नाही आणि आपण प्रत्येक वेळेला पाकिस्तानशी सलोख्याचे संबंध कसे तयार होतील यासाठी प्रयत्न करत असतो. मला तर अभिजित वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की एरवी अमन की आशा म्हणून गळा काढणारे जे आहेत ते गेल्या 24 तासामध्ये त्यांची बोलती पूर्णपणानं बंद आहे. पाकिस्तान आपला शेजारी देश आहे, त्याच्याबरोबरचे संबंध चांगले असले पाहिजेत ही आपली प्रामाणिक भावना वर्षानुवर्ष आहे. पण त्याला आपल्याला त्याच्याबद्दल प्रतिसाद कसा मिळतोय, म्हणजे कुलभूषण जाधव हे काही पहिलं उदाहरण नाही आहे. याच्या आधीचं सरबजीत सिंग असेल, त्याच्या आधीचं काश्मीर सिंग असेल, तर स्पाय म्हणून पकडल्यानंतर त्यांच्याशी डील करण्याची, त्यांचा न्याय करण्याची जी पाकिस्तानची पद्धत आहे त्याचा एक पॅटर्न आपल्याला दिसतो. काश्मीर सिंगला फाशीची शिक्षा दिली होती, सरबजीत सिंगला फाशीची शिक्षा दिली होती, कुलभूषण जाधव यांना आता फाशीची शिक्षा दिली. म्हणजे आता भारतामध्ये पाकिस्तानमधून येणारे स्पाय आपण म्हणजे अनेकदा आपल्याकडे पकडलेले आहेत, पकडले जातात. पाकिस्तान नेमकं काय काय करतं भारतामध्ये, काश्मीरमध्ये, भारताच्या अगदी मुंबईमध्ये येऊन सुद्धा त्यांनी काय केलं याची इतकी उदाहरणं आहेत. तरीसुद्धा पाकिस्तानी स्पायला फाशी दिल्याचं काही उदाहरण आपल्यासमोर नाही आहे. त्याच्याबद्दलचे जे काही आंतरराष्ट्रीय संकेत आणि जे काही आहेत ते भारत नेहमीच पाळत आलेला आहे. पाकिस्तानकडून मात्र दरवेळेला, आत्ता मगाशी जसं ॲडव्होकेट निकम म्हणाले, मला असं वाटतं की आपलं पाकिस्तानच्या बद्दलचं जे एक धोरण आहे, आता याचा अर्थ लगेच दुसरं टोक गाठून त्याच्यावर हल्ला करा आणि युद्ध करा असं नाही, पण पठाणकोट हे माझ्या मते एक आपल्या डोळ्यात अंजन घालणार आहे की एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा आपला जो अप्रोच होता पाकिस्तानच्या बद्दल तर तो फारच समजूतदारपणाचा होता. पण जर आता म्हणजे लातों के जर भूत असेल ते तर ते बातों से मानणार कसं, असा खरं तर प्रश्न आहे. आणि मला ह्या सगळ्या कुलभूषण जाधव यांचं प्रकरण जे आहे, ॲडव्होकेट निकम आत्ता म्हणाले की प्रयत्न झाले, पण जे प्रयत्न किंवा जो दबाव दिसायला हवा होता, ज्या पद्धतीनं आपण चंदू चव्हाण यांची सुटका करण्यामध्ये तो एक दबाव निर्माण करण्यात यश मिळवलं होतं, त्या प्रकारचाच दबाव किंबहुना तो दिसायला हवा होता की भारत दबाव आणतोय. आणि तो म्हणजे एक ज्या पद्धतीनं ते सगळी ट्रायल आणि हे सुरू होती त्या पार्श्वभूमीवर ते आणखीन कठोरपणानं भारतानं पावलं उचलायला हवी होती. राजीव एकच मिनिट. राजीव, दबावाबद्दल मी म्हणे आपल्याला असं कुठल्या दुसऱ्या राष्ट्राच्या ह्याच्यात दबाव आणता येत नाही. आपलं म्हणणं एवढंच होतं की जाधवांच्या विरुद्धचा खटला हा निपक्षपाती ओपन न्यायालयात चालला गेला पाहिजे होतं, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं असतं. नाही, मला त्याच्यामध्ये आणखीन असं वाटतं की एरवी मानवी हक्काच्या बद्दलचे आपल्याकडे इतके जागरूक असणारे लोक पाकिस्तानमध्ये ढळढळीतपणाने ज्या पद्धतीनं हे सगळं घडवून आणलं, ज्या पद्धतीनं आता कुलभूषण जाधवांना फाशीच्या तख्तावर घेऊन गेले, तर हे सगळे मानव हक्कवाले गेलेत कुठं ना. म्हणजे एरवी अमन की आशा म्हणत एकमेकांचा हात हातात घेऊन कल्चरल प्रोग्राम्समध्ये तुम्ही आदान प्रदान आणि ह्या सगळ्या गोष्टी करता. ह्या प्रसंगामध्ये कुलभूषण जाधव यांना त्यांच्या बेसिक जे काही मानवी हक्क आहेत, त्यांना डिफेंड करण्याचा अधिकार, त्यांना वकील मिळण्याचा अधिकार, हे जेव्हा नाकारले जातात तेव्हा त्याच्याबद्दल त्यांनी तिथं काय केलं
त्यांनी काही नाही केलं तर त्यांचे इथले जे काही सगळे सोयरे आहेत त्यांनी त्याच्याबद्दल काय आवाज उठवला? एरवी पाकिस्तानी कलाकारांच्या वेळेला जी लोक आपल्या देशातील गळा काढणाऱ्यांना विचारलं पाहिजे. म्हणजे आपल्या देशामध्ये बारीक पाकिस्तानी कलाकारांच्या बद्दल गळा काढणारे सुद्धा इथं धडधडीत अन्याय होत असताना सुद्धा मुकाट राहतात. ही माझ्या मते अत्यंत शर्मेची गोष्ट आहे आणि अतिशय दुर्दैवी आणि वाईट वाटणारी गोष्ट. म्हणजे ज्या वेळेला ट्विट करत होते पाकिस्तानी कलाकारांना इथं आपण हे केलं नाही पाहिजे, त्यांना संधी दिली नाही पाहिजे, असे ट्विट ज्या वेळेला येत होते, काही बॉलिवूडमधल्या लोकांनी ट्विट केले की असं करू नाही दिलं पाहिजे, संगीताचं किंवा कलेचं आदान प्रदान झालं पाहिजे. आता ते कुलभूषण बद्दलचे ट्विट काही गेल्या 2 दिवसांमध्ये दिसलेले नाहीत, हे खरं आहे. पण देवरे सर, ज्या वेळेला की भारतानं हे मान्य केलं होतं, त्याच्याकडे व्हॅलिड पासपोर्ट मिळाला आपला, म्हणजे ज्या क्षणाला त्यांच्याकडे 2 पासपोर्ट मिळाले असं पाकिस्तानी सांगितलं. एक पासपोर्ट होता तो मुस्लिम नावाने होता आणि दुसरा पासपोर्ट जो होता तो कुलभूषण जाधव नावाने होता. तर कुलभूषण जाधव नावाने पासपोर्ट मिळाल्यानंतर तो स्पाय कसा हे कळालं नाही. दुसरी गोष्ट अशी की वर्ल्ड फोरमवरती पण भारताने त्याच्याबद्दल आवाज उठवला, त्यालाही पाकिस्ताननी भीक घातली नाही. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं म्हणणं असं की त्याला फाशी दिली आर्मी कोर्टाने, हेच मला माहित नाही. आता अशा सगळ्या स्थितीमध्ये ज्या पंतप्रधानांना हेच माहित नाही की आपलं कोर्ट आणि आपलं आर्मी काय करतंय, त्यांच्याकडून आता जर आपल्याला अपेक्षा ठेवायची असेल कुलभूषण जाधव यांच्या सुटकेची, तर नेमकं अजून काय करायला पाहिजे, कुठल्या पद्धतीने हे प्रकरण हाताळायला पाहिजे? असं आहे, पाकिस्तानचे निवृत्त वरिष्ठ अधिकारी सरताज अझीज यांनी मध्यंतरी पाकिस्तानच्या सेनेटमध्ये म्हटलं होतं की या कुलभूषणच्या केसमध्ये पुरेसा असा पुरावा नाहीये. बरोबर. आणि आतापर्यंत जे आलेले समोर ती नुसती स्टेटमेंट्स आहेत, असा काही ठोस पुरावा नाहीये आणि ही केस पुढे अजून चालू ठेवायला पाहिजे. याचा अर्थ असा की पाकिस्तानच्या नेत्यांना पण हे माहिती आहे की या केसमध्ये तेवढा सबळ पुरावा नाहीये आणि म्हणूनच लष्कराने असा निर्णय घेतलेला दिसतोय की आपणच ह्याच्यामध्ये काही कुठली केस ट्रायल न करता असा एक आपला ऍडहॉक असा एक निर्णय घेऊन टाकू. तुम्ही म्हणता तसं जर का पाकिस्तानच्या पंतप्रधानाला माहिती जरी नाहीये आतापर्यंत तरी शेवटी पाकिस्तानचे प्रेसिडेंटच ह्याच्यामध्ये दयेच्या अर्जावरती काहीतरी सांगू शकतील आणि त्यासाठी जी यंत्रणा आहे ती पाकिस्तानच्या पंतप्रधानामार्फतच जायला पाहिजे. त्यामुळे अजूनही त्यांच्याकडे ही ताबडतोब ही मागणी आपल्याला करायला पाहिजे आणि हे स्पष्ट सांगायला पाहिजे की हा आमचा एक भारतीय नागरिक होता, हा कुठलाही रॉचा एजंट नव्हता, ज्याच्याकडे पासपोर्ट होते. पासपोर्ट ठेवणारा मनुष्य हा कधी कुठल्या हेर असू शकत नाही आणि अशा याच्यामध्ये तुम्ही एखाद्या नागरिकाला असं पकडून त्याच्यावरती कुठलीही ट्रायल न करता त्याला अशी फाशीची शिक्षा सुनावताय, हे असंस्कृतपणाचं, हे कुठल्याही आंतरराष्ट्रीय कायद्याला अवलंबून नसणारं असं तुमचं वर्तन आहे. हे त्यांना सांगायला पाहिजे, आम्ही जगासमोर मांडणार आहोत आणि तशीच अपेक्षा आज खरं तर व्यक्त केली गेलेली आहे लोकसभेत. तमा बाळगायचं काही कारण नाही पुढे आणि आपण याच्यामध्ये पुढे काय होईल, आपण बायलॅटरल इश्यू याच्यामध्ये आणतो का, हे आपण सावधगिरीने करू, पण त्याबद्दल फार मनामध्ये भीती बाळगायची माझ्यामध्ये काही काळजी नाही. नक्कीच. उज्ज्वल निकम सर. अभिजित, स्पष्ट बोलायचं म्हणजे पाकिस्तानचा असा पूर्व अनुभव बघता की हे अपील करणं, पाकिस्तानच्या राष्ट्रपती दयेच्या अर्जाची भीक मागणं, यामध्ये काही अर्थ नाही, स्पष्टपणे सांगतो. परंतु त्याला एक मार्ग असा आहे की कुलभूषण जाधव यांच्या विरुद्ध पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने जो घिसाडघाईने निर्णय दिलेला आहे त्याची फेर चौकशी आणि फेर न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. त्याच्याकरता पाकिस्तानचे मानवी हक्क, आपल्या भारताचे हायकमिशनचे लोक आणि युनोचे स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह यांनी उपस्थित राहून तो खटला चालला पाहिजे. कारण आज 26/11चा दहशतवादी हल्ला ज्यांनी घडवला कटकारस्थान, त्यांच्या विरुद्ध आजही पाकिस्तानच्या न्यायालयात खटला प्रलंबित आहे, हे आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळे पाकिस्तानमध्ये खटले कशा पद्धतीने चालवली जातात त्याची सगळ्यांना कल्पना आहे. आणि म्हणून कुलभूषण जाधव ह्याला वाचवण्याकरता जर आपल्याला खरोखर प्रयत्न करायचे असतील अभिजित, तर याचा खटला खुल्या न्यायालयात निपक्षपातीपणे चालवण्याची हमी युनोकडून आपल्याला घेतली पाहिजे. युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये हे केलं पाहिजे आणि त्याकरता भारताला खंबीर पावलं ही उचलावी लागतील, असं माझं स्पष्ट मत आहे.
नाही, अभिजित, पाकिस्तानी न्यायालयांचा हा फार एक दुर्दैवी पण विनोदी असा भाग आहे की हाफिज सईदला इतक्या भारतामध्ये दहशतवादी हल्ले आणि सगळं घडवून सुद्धा त्याला काही होत नाही, त्याच्या केसालाही धक्का लागत नाही, त्याच्याबद्दलच्या खटल्यांचा फार्स होतो. आणि दुसरीकडे कुलभूषण, आम्ही पुरावा दिले, डेव्हिड हेडलीच्या माध्यमातून पुरावा दिले, आणि एवढं सगळं होऊन सुद्धा त्याला काही होत नाही. आणि कुलभूषण जाधव की ज्यांच्याबद्दलचं नेमके काय, कशामध्ये त्यांचा सहभाग आहे, काय आहे याच्याबद्दलचं काही नसताना त्यांना फाशीची शिक्षा होती. मला त्याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट अशी वाटते की एकदा आता शिक्षा दिल्यानंतर आता होऊ काय शकतं, तर समजा हे दबाव आला तर त्याच्यामुळं फाशीची जन्मठेप होऊ शकते. पण म्हणजे मला तर ही शिक्षा ज्या पद्धतीनं, ज्या घाईघाईनं दिली गेली, तर त्याच्यामुळं कुलभूषण जाधव खरंच मायदेशी परत येऊ शकतील का? म्हणजे त्यांचे येण्याचे दरवाजे पाकिस्तानच्या लष्करी कोर्टानं बंदच करून टाकलेत की काय, अशी मला भीती वाटते. कारण एकदा त्यांना दोषी मानल्यानंतर, एकदा त्यांच्यावर शिक्का मारला की हा स्पाय होता, तर मग तर 35 वर्ष आपण काश्मीर सिंग आणि यांच्या बाबतीत बघितलं, तर दुर्दैवानं तसं यांच्या वाट्याला येऊ नये एवढंच असं मी म्हणेन. नक्कीच. देवरे सर, तुम्हाला काय वाटतं की जर आपल्याला कुलभूषण जाधव खरंच मायदेशी परत येऊ शकतील अशी आशा आपण धरू शकतो? आपल्या परराष्ट्र मुत्सद्देगिरी किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण जर लक्षात घेतलं ते येऊ शकतील ते? हा, मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण युएनच्या किंवा इतर मानवी हक्क आयोगांच्या समोर ही गोष्ट मांडायलाच पाहिजे. आणि त्याच्यामध्ये हा एकदा मुद्दा स्पष्ट केला आपण की ह्यांच्यावर अन्याय होतो आहे, तर मग कदाचित पाकिस्तान काही वर्षानंतर त्याला कदाचित सोडेल वगैरे, पण फार आशा ह्याच्यामध्ये कमी आहे. कारण मला अशीच भीती वाटते की त्यांना जरी आता त्यांची फाशीची समजा रद्द झाली तरी तुरुंगामध्ये कित्येक वर्ष ठेवून घेतील. ते फार इतकं सोपं नाहीये, परंतु याच्यासाठी आपल्याला प्रयत्न सातत्याने करावे लागतील. निकम सर. अभिजित, माझ्या मते जर आपल्या पंतप्रधानांनी जर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना पटवून व्यवस्थित दिलं की कुलभूषण जाधव याला बळीचा बकरा कसा बनवलेला आहे, तर मला खात्री आहे की जे काही कोणी करू शकणार नाही ते मिस्टर ट्रम्प करू शकतात. आणि म्हणून ट्रम्पला सगळं कन्व्हिन्स करण्यात आपली ताकद पहिल्यांदा खर्ची केली पाहिजे, जेणेकरून पाकिस्तानचं नाक दाबलं जाऊ शकतं. आणि म्हणून आता आपलं सगळं यश कुलभूषण जाधवला आणण्यामध्ये अमेरिकेबरोबर आपली शिष्टाई कशा रीतीने यशस्वी होईल हे बघितलं पाहिजे. अपील दाखल करणं, उत्कृष्ट चांगला वकील देणं, हे कायदेशीर बाबी होत राहतील. त्याला पाकिस्तानमध्ये काही कोणी भीक घालत नाही, हा माझा अनुभव आहे. आणि म्हणून आपल्याला वेगळ्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. निकम सर, एक छोटासा ब्रेक घेतो. इथं ब्रेकवरून परत आल्यानंतर आपण चर्चा करणार आहोत की काही वेळेला कायम अमन की आशा आणि या सगळ्या मोहिमा चालवणारे जे लोक आहेत त्यांची काय जबाबदारी आहे, ते याच्यामध्ये कुठं असणार आहेत, आणि त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी थोडा तरी दबाव तयार करण्याची गरज आहे, आणि ते काय करतात. एक छोटासा ब्रेक घेऊयात, पुढे जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा. कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी आपण आता नेमकं काय करू शकतो या सगळ्या मुद्द्यावरती आपली चर्चा चालू. आज एक महत्त्वाचा मुद्दाही मांडला गेला राजू सर. लोकसभेमध्ये ज्या वेळेला शशी थरूर बोलत होते, शशी थरूर यांनी युएनसोबत काम केलेलं, ते असं म्हणाले की जर पाकिस्तान हे भारतासोबत करू शकतं तर ते इतर देशांसोबत सुद्धा करू शकतं. आणि जसं मोदी पूर्वी म्हणाले होते की पाकिस्तानला एकटं पाडण्याची गरज आहे आणि ते सगळ्या जगानं मिळून येऊन केली पाहिजे, तर या निमित्तानं पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय फोरमवरती हा मुद्दा हायलाईट झाला पाहिजे. नाही, नक्कीच. म्हणजे खरं तर असं आहे की सुषमा स्वराज किंवा मोदी यांचं परराष्ट्र धोरणाच्या बद्दल त्यांची काही वेळेला जरी चेष्टा होत असते तरी सुद्धा गेल्या काही काळामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं परराष्ट्र धोरण आपलं केलेलं आहे, खास करून डोवल आल्यानंतर सुद्धा, तर त्याच्यामुळं नक्कीच हा एक पर्याय आहे किंवा हाच एकमेव मार्ग आहे की पाकिस्तान एकटा कसा पडेल आणि पाकिस्तानवर त्यामुळं दबाव कसा होईल. पण एकूण जर आपण आंतरराष्ट्रीय स्थिती बघितली, आता त्यांचं मूळच कुलभूषण जाधवांना फाशीच्या तख्तापर्यंत घेऊन जाण्याचं त्यांचं जे लॉजिक आहे त्याच्यातला मुख्यच मुद्दा असा आहे की पाकिस्तान आणि चीन यांच्यातून जो तो एक कॉरिडॉर तयार होतोय तो उद्ध्वस्त करायचा, तो नष्ट करायचा. चीनचा बलुचिस्तान आणि या भागामधला जो प्रभाव किंवा त्यांचा प्रेझेन्स आहे, तिथं जी डेव्हलपमेंट होऊ घातली आहे त्याला आडकाठी आणण्यासाठी म्हणूनच हे सगळं सुरू आहे असं जर पाकिस्तान दावा करतं, तर त्याच्यामुळं पाकिस्तानच्या या प्रत्येक कृत्याला चीन सुद्धा पाकिस्तानला साथ करेल हे आपण लक्षात घ्यावं लागेल आपल्याला. आणि त्यामुळे त्याचे
म्हणजे पाकिस्तानला एकटं पाडणं ही काही फार सोपी गोष्ट नाही आहे. जरी की असं पाकिस्तानमध्ये ज्या पद्धतीनं दहशतवादाचं ते एक जन्मभूमी झालेली आहे दहशतवाद्यांची, तरी सुद्धा आजपर्यंत तरी आपल्याला किंवा कोणत्याच देशाला पाकिस्तानला एकटं पाडण्यामध्ये यश आलेलं नाहीये. त्यामुळे नजीकच्या काळामध्ये ते कितपत जमेल याच्याबद्दल साशंकताच आहे मनामध्ये. नक्कीच देवरे सर, हाच मुद्दा पुढे तुमच्यासाठी की खरंच हे म्हणजे असं करणं इतकं आपल्यासाठी कठीण आहे का पाकिस्तानला एकटं पाडणं आंतरराष्ट्रीय फोरमवरती? कारण अमेरिकेनं सुद्धा एकदा वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती हल्ला झाल्यानंतर त्याचा अनुभव घेतलेला आहे. दहशतवादाची झळ प्रत्येक देशाला बसलेली आहे, मग तो भारत असेल, फ्रान्स असेल, रशिया असेल, सगळ्या देशांनी हे भोगलेलं आहे. नाही, उरी आणि पठाणकोटच्या हल्ल्यानंतर सुद्धा आपण खूप प्रयत्न करूनही पाकिस्तान तसा एकटा पडू शकला नाही. त्यांना पडू देत नाहीत त्यांचे जे मित्र राष्ट्र आहेत. परंतु आपल्याला या केसमध्ये योग्य प्रमाणे त्या केसची मांडणी करून हे जगाला दाखवून देता येईल. पाकिस्तानचे काही मित्र आहेत, उदाहरणार्थ सौदी अरेबिया म्हणा किंवा UAE म्हणा, टर्की म्हणा, इराण म्हणा, ह्यांच्यातर्फे सुद्धा आपल्याला पाकिस्तानवरती वजन पुष्कळ आणता येईल. कारण या देशांबरोबर आपले संबंध गेल्या काही महिन्यामध्ये, काही वर्षांमध्ये पुष्कळ सुधारलेले आहेत. तेव्हा आपण पाकिस्तानवर दबाव आणून त्यांना एकटं पाडू शकणारच नाही अशी मनोधारणा मनामध्ये न आणता आपण त्या दिशेने प्रयत्न करूया. कारण त्याच्यामध्ये सुद्धा काही अंशी यश मिळेल. अर्थात चीन किंबहुना कदाचित रशिया किंवा काही देश त्याच्यामध्ये अडथळा आणतील. परंतु मला वाटतं ही आत्ताच्या काळामध्ये, आत्ताच्या या परिस्थितीमध्ये अत्यंत आवश्यक बाब आहे आणि ती आपल्याला करावी लागेल. नक्कीच. उज्ज्वल निकम सर, मुद्दा असा आहे की आज सुषमा स्वराज यांनी सुद्धा सांगितलं लोकसभेमध्ये की तुम्हाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे भारतानं तो स्टँड आपला क्लिअर केलेला आहे. आज ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये सर्व पक्षांनी ती बाजू मांडली कुलभूषण जाधव यांच्या बाबतीत, त्याच्यामुळे भारताचा स्टँड जगभरात सुद्धा क्लिअर केलेला आहे. फक्त आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती तो मेसेज जाणं गरजेचं आहे. जर मोदी एरवी मोदी फोनवरती बोलू शकतात, तर यावेळेलाही त्यांनी तो प्रयत्न करून बघितला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? असे प्रश्न हे व्यक्तिगत पातळीवरती सोडवले जात नाहीत. हे प्रश्न राष्ट्राच्या हिताच्या आणि संरक्षणाच्या दृष्टिकोनातून असतात. याला डिप्लोमॅटिक पॉलिसी ही अडॉप्ट करावी लागते. आणि मला असं वाटतं की पंतप्रधान मोदींनी त्यांच्या लग्नाला गेले म्हणून त्यांनी फोन करून हे करायला पाहिजे होतं, असं होऊ शकत नाही. हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भाग आहे. पण निश्चित मला खात्री आहे की आपण यामध्ये देखील आंतरराष्ट्रीय चांगली खेळू शकतो. आणि निश्चित आपलं परराष्ट्र खातं आणि पंतप्रधानांचं कार्यालय याबद्दल गंभीरपणे विचार करतील. आपल्याकडे सक्षम तसे अधिकारी आहेत, सक्षम आपल्याकडे योजना आहेत. पण सगळ्या योजना सगळे हे चॅनलवरती बोलून दाखवता येणार नाही. एवढंच मी तुम्हाला सांगतो. डेव्हिड हेडलीची साक्ष आम्ही जी घेतली तर हा एक आमच्या चाणक्य नीतीचा भाग होता. कारण डेव्हिड हेडलीच्या माध्यमातून आम्ही पाकिस्तानचा नुसतं हाफिज सहित नाही तर ISIचे कशी रिलेशन होते, त्यांचं ईमेल करस्पॉन्डन्स काय, हे रेकॉर्डवरती आणलेलं आहे. अमेरिकेत जाऊन मी अमेरिकेच्या जॉईंट अटॉर्नी जनरलशी देखील बोललेलो आहे. आणि या संदर्भात आपल्याजवळ देखील चाणक्य नीती फार चांगली आहे. फक्त थोडी कळ सोचा. जाधवचं प्रकरण इतकं सोपं पाकिस्तानला पचणारं नाही. आणि कारण कुलभूषण जाधव हा याच्यातला एक इनोसंट व्यक्ती आहे याची खात्री भारत सरकारला आहे. थोडा दिवस थांबा, बघा काय होतं ते. निकमजी, एक शेवटचा प्रश्न की भारत सरकारनं असं सांगितलं आज की आम्ही या केस बाबतीत कोणत्याही थराला जाऊ. तर तुमच्या लेखी कोणत्याही थराला जाणं म्हणजे काय असू शकतं? का जसं मगाशी तुम्ही म्हणाला ट्रम्प यांना त्याच्यामध्ये घालणं ही ते कोणताही थर असेल? राजीव, कोणत्याही थराला म्हणजे युद्ध नाही. युद्धाची परिस्थिती केव्हा येऊ शकते हे दोघेही राजनीतीचे जाणू शकतात. परंतु कोणत्याही थराला याचा अर्थ डिप्लोमॅटिक राजकीय मुत्सद्देगिरी. पाकिस्तानचं त्याला उत्तर जे आज आलेलं आहे नवाब शरीफांचं की आम्ही कुठल्याही तस्करी प्रतिसामण्याला तयार आहे. कारण त्यांच्या डोक्यात युद्ध हा एक खूळ आहे. आमच्या डोक्यात युद्ध हे खूळ कधी नाही. हे बघा, आपला इतिहास बघा. आमच्यावरती आक्रमणं झाली, आम्ही त्याचा जबरदस्त प्रतिकार केलेला आहे. पाकिस्तानवरती आम्हाला आक्रमण करायला वेळ लागणार नाही. पाकिस्तान बेचिरी करायला क्षण वेळ लागणार नाही. पण आम्हाला निर्दोष आणि इनोसंट माणसांची हत्या करायची नाही. हे भारताचं सुरुवातीपासून धोरण आहे. राजकीय डावपेच, राजकीय मुत्सद्देगिरी आपल्या जो भरपूर आहे राजीव. आणि म्हणून काय बघितलं जातील, पावलं वापरलं जातील. हे जे गृहमंत्र्याचं बोल आहे हे फार खोलवर बोल आहे. याला मला खात्री आहे
कारण या बाबतीमध्ये देखील अनेक चर्चा होतील आणि त्या व्यवस्थित तडीस येतील, मला खात्री आहे. सुधीर देवरे सर, शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. आता इमिजिएट म्हणजे लष्करी न्यायालयानं त्यातल्या फाशी सुनावलेली आहे, फाशी कधी एक्झिक्यूट करणार वगैरे ह्या जरी गोष्टी जाहीर केल्या नसतील तरी तो एक मेसेज गेलेला आहे. त्याच्यामुळे इमिजिएट लेव्हलवरती काय करायला पाहिजे जेव्हा की हे प्रकरण आता आहे तिथल्या स्टेटस को मध्ये तरी किमान राहील? हे ताबडतोब आपले पंतप्रधान आणि मंत्रालय यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी संपर्क करावा लागेल. आधी म्हटल्याप्रमाणे सुप्रीम कोर्टात न्यावं लागेल. त्याच्या बरोबरीनेच जगातले जे काही अनेक मोठे देश आहेत, नेते आहेत, त्यांना ताबडतोब ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे माहिती द्यावी लागेल आणि आपली बाजू मांडावी लागेल. युएनच्या काही एजन्सीजमध्ये, विशेषतः ह्युमन राईट्स कमिशनमध्ये आपण इश्यू नेऊ शकतो, तिथे आपण लगेच जावं लागेल. अशा अनेक गोष्टीमध्ये ताबडतोब ह्याच्यामध्ये आपल्याला प्रक्रिया सुरू करावी लागेल. नक्कीच नक्कीच. म्हणजे आणि आधी म्हटल्याप्रमाणे कोणत्याही स्तरावरती आपण आता काय ऍक्शन घेऊ शकू, हे जे आज लोकसभेमध्ये म्हटलेलं आहे, तर लेट अस कीप इट अँबिग्युअस. ते असं ठेवण्यामध्ये जास्त फायदा आहे. आपण कशाला त्याचं स्पष्टीकरण करायची गरजच नाही, कारण आपल्या दृष्टीने आपण काही करू शकतो. आणि हे ठेवण्यामध्येच पाकिस्तानला त्यामुळे सततच प्रकारचा आपला धाक वाटत राहील. मला असं वाटतं अभिजित की बजरंगी भाईजान जेव्हा आला होता तेव्हा असं एक त्याच्यातनं, आणि तो दोन्ही देशांमध्ये खूप चालला आणि त्याच्यामुळे असं एक चित्र निर्माण झालं होतं की खरंच पाकिस्तानमध्ये या पद्धतीनं जर कोणी इनोसंट जर अडकला सापडला तर त्याच्यासाठी तिथला देश उभा राहतो. खरं तर पाकिस्तानला ही संधी आहे की बजरंगी भाईजान सुद्धा प्रत्यक्षामध्ये तसं घडू शकतं असं दाखवून देण्याची. आता जर ते तिथं घडत नसेल तर मग जबाबदारी आहे ते इथल्या एरवी या भाईचाऱ्याच्या बद्दल सतत आग्रह धरणाऱ्या इथल्या मानवाधिकार हक्काच्या कार्यकर्त्यांची, इंडो पाक फ्रेंडशिपचे झेंडे सतत मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांची, की त्यांनी इथून असा दबाव निर्माण करावा जे तिथं पाकिस्तानमधले मानवाधिकार कार्यकर्ते किंवा इतर अशा क्षेत्रामध्ये काम करणारी जी मंडळी आहेत, तिथले जे सुबुद्ध नागरिक आहेत, तिथली सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये हा विश्वास निर्माण करून किमान त्यांना जो नैसर्गिक न्याय मिळायला पाहिजे ते मिळण्याची व्यवस्था होण्यापर्यंत तरी व्यवस्था त्यांनी करायला पाहिजे. त्याच्यासाठीचा दबाव निर्माण करायला पाहिजे. सरकारी पातळीवर जे काही होईल ते होईल, त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून जो काही दबाव आणता येईल तो आणला जाईल. पण दुसरीकडून हा जो दबाव आहे आणि महत्वाचा तो जास्त महत्वाचा आहे, तो कसा निर्माण होईल हे बघितलं पाहिजे. नक्कीच. मी कुलभूषण जाधव यांना सोडवण्यासाठी सगळ्या पातळीवर सरकारच्या पातळीवरती प्रयत्न नक्की करेल, पण अमन की आशाचे बोर्ड आणि फलक मिरवणारे जे आहेत त्यांनीही आपली जबाबदारी या प्रकरणात ती ओळखून तिथल्या मानवाधिकार कार्यकर्त्यांशी संपर्क केला पाहिजे आणि किमान म्हणजे कुलभूषण जाधव यांच्या हत्येचा कट जो पाकिस्ताननं रचलाय तो कट यशस्वी न होऊ देण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले पाहिजेत. आपण आशा करूयात की कुलभूषण ज्यांनी आपल्या आयुष्यातली 22 वर्षे आपल्या देशासाठी नेव्हीमध्ये खर्च केली ते परत त्यांच्या कुटुंबासोबत येतील. एबीपी माझा आणि सगळा देश त्या कुटुंबासोबत आज आहे. आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.